आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देव नेहमी चांगल्या माणसांसोबत हे असं का करतो? अंजली, अंजली, फर्स्ट ऑफ ऑल प्लीज तू शांत हो. प्लीज रिलॅक्स. मला नीट सांग काय झालंय. का रडतेस तू? सी, जोपर्यंत तू मला सांगणार नाही काय झालं मला नाही कळणार ना. आय एम हिअर. मी तुझ्या समोर उभा आहे. प्लीज मला सांग. आपण सगळं फिगर आउट करू. टेल मी. ओके. या प्लीज. कॅन्सर. अंजली आईला कॅन्सर आहे. ती सुद्धा 3rd स्टेज. हेच सांगायचं होतं तुम्हाला, म्हणून आज बोलवलं. आईचा तर विरोधच होता. तिला ही गोष्ट कोणालाच कळू द्यायची नाही. तिला सिंपती नको ना कोणाची, म्हणून आम्ही घराबाहेर कोणालाच ही गोष्ट सांगितली नाहीये. पण तुम्ही घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगते. अंजली, पण स्टील तुम्हाला हे सगळ्यात आधी सांगायला हवं होतं. अगं आपण काहीतरी केलं असतं ना. आता कोणीच काहीच नाही करू शकणार देवांश. तिची ट्रीटमेंट खूप मोठ्या डॉक्टरकडे सुरू आहे. तिचा कॅन्सर पण पसरत चाललाय. तिच्याकडे खूप कमी दिवस उरले. तो आता ना तिची फक्त एकच इच्छा आहे. कुठली इच्छा? तिला आपलं लग्न पाहायचंय. म्हणजे मला लग्नाची घाई नाहीये, पण आई देवाच देवाच. अंजली, 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 calm down. Calm down, please calm down, please. I can understand. आपल्या आईला जर बरं वाटत नसेल आणि तिचा जर जीवाला धोका असेल तर कसं वाटू शकतं हे मी समजू शकतो. पण सी, प्लीज डोंट लूज युअर होप्स. प्लीज. तुला माहिती आहे ना, आता मेडिकल सायन्स खूप पुढे निघालंय. आपण असल्या आजारांना इझिली ट्रीट करू शकतो. यू नो दॅट, राईट? आणि अंजली, मिरॅकल्स डू हॅपन. फक्त आपल्याला विश्वास असायला हवा. दॅट्स इट. आणि यू नो व्हॉट, माझे काही मित्र आहेत, एक्सपिरियन्स डॉक्टर मित्र आहेत, जे आपली काहीतरी चांगली हेल्प पण करू शकतात या बाबतीत. सिरियसली. आणि गरज पडली तर आपण आईला कुठेतरी बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकतो ट्रीटमेंट करता, फॉरेनला. यू डोंट वरी अबाउट दॅट. पण आत्ता आपल्याला फक्त आईच्या तब्येतीवर फोकस करायचा आहे. आपण हवं तर आपलं लग्न पोस्टपोन करू. ते सगळं नंतर बघता येईल, पण आधी ट्रीटमेंट इम्पॉर्टंट आहे. कळतंय ना तुला? ओके. मी आजच, इनफॅक्ट आत्ताच माझ्या एका US डॉक्टर मित्राला फोन करतो आणि त्याच्याशी डिस्कस करतो. आमचे सगळे प्रयत्न करून झालेत. जवळपास 10 डॉक्टर्सला कन्सल्ट केलंय, त्यांचे ओपिनियन्स घेतले, पण नाही. त्यांचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आई नाही वाचू शकणार. देवांश, मी रिक्वेस्ट करते तुमच्या समोर, मला माझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची.
आणि ही जर मी नाही करू शकले ना तर आयुष्यभर माझं मन मला खात राहील. आणि आपलं लग्न व्हायच्या आधीच जर आईला काही देवांश प्लीज प्लीज आपण लवकरात लवकर लग्न करूया प्लीज. अंजली तू म्हणतेस तसंच होईल. आपण लवकरात लवकर लग्न करू. डोंट वरी प्लीज. आई कुठे? मला भेटायचं आहे त्यांना. इथेच चला. ओके. मॉम नमस्कार. आई आई आय नो तुम्ही सध्या फार फार त्रासात आहात. पण डोंट वरी. इथून पुढे तुमची सगळी काळजी मी घेणार. मी आहे तुमच्या सोबत. म्हणजे तुम्ही असं म्हणताय म्हणजे अंजलीने सांगितलं का तुम्हाला माझ्या आजाराबद्दल? अगं काय अंजली, कशाला सांगितलंस? उगाच जावई बापूंना त्रास. कसला त्रास आहे? मी आई म्हणतोय तुम्हाला. मी मुलगा आहे ना तुमचा. आणि इथून पुढे तुम्हाला काहीही बोलायचं असलं ना तर मला सांगायचं, बोलायचं माझ्याशी. खरं सांगू का, मला ना अंजलीची खूप काळजी वाटत होती. माझ्यानंतर अंजलीचं काय होईल, कसं होईल असे विचार यायचे डोक्यात. पण आता तुम्ही असं सगळं बोलताय ना तर माझी चिंताच दूर झाली. खरंच नशीबवान आहे मी, म्हणून मला असा जावई मिळालाय. सुखानं राहा माझ्या लेकी बरोबर.